उत्तर देतील। दुसरे ते आमचे ग्रेट नाना पाटोले, साकोलीतनं निवडून आले 208 मतांनी। त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार 477। करायचं काय? राजीनामा मागताय उद्धवजी त्यांचा? मतचोरी झाली म्हणताय? बीड मतदारसंघ संदीप क्षीरसागर जिंकलेत 5324 मतांनी आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार 14944। काय करायचं? बडवायचंय, फटकावायचंय? उत्तर द्यावं राज ठाकरे यांनी। मुंब्रा आमचे जितेंद्र आव्हाड, आमचे कसले? जितेंद्र आव्हाड, त्यांच्या मतदारसंघामध्ये 30601 दुबार मुस्लिम मतदारसंघ 30,000। माळशिरस उत्तम जानकर आमदार दुबार मुस्लिम मतदार 4399। घनसावंगी राजेश टोपे निवडून आले 2309 मतांनी, मी चुकत नसेल तर। सॉरी, शिवसेना निवडून आली 2309 मतांनी, शिवसेना निवडून आली। आणि मुस्लिम दुबार मतदार 11751। काय करायचं? दुबारची यादी तुम्हाला केवळ एकाच चष्म्यातून दिसते का? का राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवाच झालाय? लातूर शहर अमित देशमुख दुबार मुस्लिम मतदार 20613। धारावीतल्या ज्योतिताई गायकवाड दुबार मुस्लिम मतदारसंघ 10,000 मतदार 10,689। मुंबादेवीत आमचे अमीन पटेल दुबार मुस्लिम मत 11,126। काय करायचं या मतदारसंघाची यादी किती वाचू? मालाड पश्चिम असलम शेख निवडून आले 6,227 मतांनी, 17,007 दुबार मुस्लिम मते। अरे वोट चोरी! खरं तर मला हे नाती संबंधी कधी आणावीशी वाटत नाहीत। भाजपचा उमेदवार होता, कार्यकर्ता आहे, आमचा प्रमुख नेता आहे, माझा भाऊ पण आहे। मी निवडून आणला असतं ना वोट चोरी असती तर। 6,200 नी पराभव झालाय आणि दुबार मुस्लिम आहेत 17,007। परभणी राहुल पाटील 13,313 दुबार मुस्लिम मतदार। विक्रोळीत सुनील राऊत 3,450 मुस्लिम मते दुबार। कलिनाथ संजय पोतनीस 5,008 मतांनी निवडून आले, दुबार मुस्लिम मत 6,973। जोगेश्वरीत अनंत नर निवडून आले 1,541 मतांनी, दुबार मुस्लिम मते 6,441। काय करायचं? आदित्य ठाकरे राजीनामा घेणार? नितीन देशमुख दुबार मुस्लिम मत 5,251। किती प्रकार सांगायचे? आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये दुबार मतदार तुम्ही बडवणार, फटकवणार, यांची नावं सांगणार। ते मतदारसंघ आणि मतदार हे मराठी, हिंदू आणि दलित मतदारांची नाव घेऊन सांगणार।